पश्चिम रेल्वेवर शुक्रवार शनिवारी मेगा ब्लॉक। या काळामध्ये 334 लोकल रद्द असतील। माहीम ते बांद्रा स्थानकादरम्यान पुलाचा गर्डर टाकण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार। कर्जत लोणावळा नवा रेल्वे मार्ग लवकरच सुरू होणार। प्रकल्प अहवाल मंजुरीसाठी बोर्डाकडे सादर। मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पाचं काम सुरू होणार। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये टँकरनं होणारा पाणीपुरवठा बुधवारी रात्रीपासून बंद। त्याचा फटका रेल्वेला देखील बसणार। मध्य रेल्वेला रोज 8 टँकरनं तर पश्चिम रेल्वेला एकूण वापरामधील पाण्याच्या 20% पुरवठा टँकरद्वारे होतो। जळगावात एकाच रात्री चोरट्यांनी शहरामधून 3 महागड्या कार लांबवल्या। या प्रकरणी गुन्हा दाखल। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। साईबाबा संस्थांच्या वतीनं साई पादुका दर्शन सोहळा। महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडूमधील विविध भागात सोहळ्याचं आयोजन। पादुका 3 राज्यांमधून जवळपास 1800 किलोमीटरचा प्रवास करणार। नाशिकमध्ये 4 दिवसांच्या उच्चांकी तापमानानंतर आजपासून पारा कमी होणार। IMDचा संकेतस्थळावर माहिती। त्यामुळे नाशिककरांची उकाड्यापासून काहीशी सुटका होण्याची शक्यता। यवतमाळच्या दिग्रस दत्तापूर जंगल शिवारामध्ये महिला आणि पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला। यातून घातपाताचा संशय व्यक्त। पोलिसांचा तपास सुरू। लातूरमध्ये शेतावर जायला रस्ता मिळेना। शेतकरी हवालदिल। रस्त्याअभावी शेतकऱ्यांना अनेक अडचणी। रस्त्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं सरकारी कार्यालयांमध्ये खेटे। धुळे शहरामधील एकविरा देवी यात्रा उत्सवाला उद्यापासून सुरुवात। मंदिर प्रशासनाच्या वतीनं उत्सवाची तयारी पूर्ण। मंदिर परिसरामध्ये आणि मंदिराबाहेर मंडप उभारला।